नाही, आता कसं आहे की आता कुठलाच मुद्दा शिल्लक नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे एकतर त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आवश्यक ते संख्याबळ जर तुमच्याकडे नाही आहे तर ह्या अशा पद्धतीच्या मागण्या करणं किती योग्य आहे. ठीक आहे, तर मला वाटतं सरकार योग्य निर्णय करील असं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलेलं आहे. पण विरोधी पक्ष द्यायचंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे विरोधी पक्ष काय आरोप करील. सरकारची भूमिका स्पष्ट आहे जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती. सर आता विरोधी पक्षांचं नाव जरा बदलतात. आतापर्यंत भास्कर जाधवकडे पाहिजे जात होतं, आता आदित्य ठाकरेंचं नाव पुढे येतं. असं आहे की अगोदर त्यांनी त्यांची घरातली घडी व्यवस्थित बसवावी दुसरं आरोप करण्यापूर्वी. आज मनसेला बरोबर घ्यायचं, काँग्रेसबरोबर जायला तयार नाही, काँग्रेसबरोबर जायला तयार आहे तर मनसे यायला तयार नाही. अगोदर त्यांनी आपलं घर जरा दुरुस्त करावं, विरोधी पक्षांनी त्याच्यामध्ये एकमत करावं, मग काही जे आरोप करायचे ते करावे. अन्यथा ही राजकीय भूमिका जी मांडण्याची प्रक्रिया आहे विरोधकांची ती तरूच राहणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव आल्यामुळे सरकार बॅकफुटला गेलं असं आरोप होतो. अजिबात नाही आहे. त्याच्या संदर्भात तो व्यवहार रद्द झाला. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिले तर अहवाल प्राप्त होणार आहे. आवश्यक ती आता ती जी काही स्टॅम्प ड्युटी ती भरायची कार्यवाही सुरू आहे. मला वाटत नाही आता पुन्हा त्याच्यात काही असे आरोप करण्यात आता मी म्हटलं सुरुवातीला मुद्दा तर शिल्लक नाही ना काही विरोधकाकडे. कारवाई होत नाही, जशी पाहिजे कारवाई होत नाहीये. पार्थ पवारचं नाव येत नाही. होईल ना. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. जो काही चौकशी अहवालात जर त्यात जे काही निष्कर्ष येतील, जे काही त्या दोषी असतील त्यावर कारवाई होईल. नाही, मला असं वाटत नाही.